मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर बघा, पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर ते 6 आणि 10 जूनपासून मित्रांनो सुरू होणार होतं, परंतु त्याच्यामध्ये एक नवीन मोड समोर येईल। तर जी काही मित्रांनो हॉल तिकीट आहे, आता हॉल तिकीट आलं नाही आणि विषय संपला। मित्रांनो, जर हॉल तिकीट आलंच नाही आहे तर ग्राउंडचा विषय डायरेक्टली संपून जातो, लक्षात घ्या। तर जी काही अपडेट तर ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे की मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पत्र पोहोचवण्यात आलेले आहे। आता ते निर्णय काय घेतात आणि काय नाही, आणि 13 तारखेला मित्रांनो बघा, न्यायालयाचा जो काही निर्णय आहे तर तो 13 तारखेला होणार आहे। त्यामध्ये काय काय निर्णय घेतले जाणार आहे, तोपर्यंत पोलीस भरतीला ब्रेक लागेल मित्रांनो, लक्षात घ्या। जर न्यायालयाचा निर्णय झालेलाच नाही आहे, पोलीस भरती ग्राउंडला सुरुवात होणारच नाही आहे। तर बघा, ही एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे आणि याच्यामुळे पोलीस भरतीवर काय परिणाम होणार आहे आणि CP मुंबईमुळे आता पोलीस भरतीच्या ग्राउंडला उशीर होईल, तर या संदर्भात सुद्धा एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। तर जी काही ऑफिशियल अपडेट आलेली ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, युनिक अपडेट याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो। बघा, यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करून द्या आणि शेअर करून द्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, आणि त्या म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, 6 आणि 10 जूनचे जे काही परिपत्रक आहे की ग्राउंड 6 आणि 10 जूनपासून सुरू होणार आहे, त्या बाबतीत अनेक परिपत्रकं फिरत आहे मित्रांनो की अनेक ठिकाणी ग्राउंड घेतलं जाणार आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। तर असे मुद्दे गाजलेले। आता महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, 6 तारखेला SRPFचं आणि 10 तारखेला पोलीस शिपायांचं ग्राउंड घेतलं जाणार आहे मित्रांनो। आणि बघा, अनेक ठिकाणाची माहिती आलेली आहे, अजून भरपूर ठिकाणाची माहिती यायची बाकी मित्रांनो। आता मुंबईचा विषय साईडला असू द्या, पण एक गोष्ट लक्षात घ्या, बघा, तुमचं जे काही ग्राउंड आहे मित्रांनो त्याला सुरुवात 6 आणि 10 जूनपासून होणार आहे अशी अपडेट आलेली आहे, परंतु वयोमर्यादा आणि SBC आरक्षण संदर्भात जी काही कोर्टामध्ये केस टाकलेली आहे त्याच्या बाबतीत 13 तारखेला सुनावणी होणार आहे मित्रांनो। आणि लक्षात घ्या, त्याला आपल्याला इग्नोर किंवा दुर्लक्ष त्या गोष्टीवरती करता येणार नाही मित्रांनो, कारण तो निर्णय बघा शासनाचा निर्णय, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी तीच मागणी केलेली आहे की पोलीस भरतीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, 3 ते 4 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या। 4 लाख कमीत कमी ज्यांची वयोमर्यादा संपलेली असे पण विद्यार्थी आहे, आणि ज्यांची वयोमर्यादा होती, SBC आरक्षण प्रमाणपत्र काढता राहिलं आणि त्यांना फॉर्म भरता आला नाही, असे भरपूर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। तर अशा भरपूर 3 ते 4 लाख विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मित्रांनो या भरतीमध्ये, की त्यांनी फॉर्मच भरला नाही, ग्राउंड देता येणार मित्रांनो, म्हणजे त्यांना देता येणार नाही, त्यांचं नुकसान झालेलं आहे। तर त्यांनी ती केस टाकलेली आणि त्याच्यामुळेच ते प्रचंड मागणी करताय की ज्या काही तुम्ही तारखा दिलेल्या आहे 6 आणि 10 जून या तारखेला मित्रांनो ग्राउंड व्हायला नको पाहिजे। जर या ठिकाणी आम्हाला वयोमर्यादा किंवा या ठिकाणी फॉर्म वापस संधी भेटले नाही तर भरती पण होऊ देणार नाही, अशी त्यांची मित्रांनो एक अट आहे, लक्षात घ्या। ती मागणी करताय मित्रांनो, आणि त्याच्यासाठीच 13 तारखेला न्यायालयाची सुनावणी आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये जर का निर्णय झाला, आता लक्षात घ्या मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगतोय, आता बघा ग्राउंड कॅन्सल होऊ शकतं, लक्षात घ्या मित्रांनो। अजून हॉल तिकीट आलेलं नाही आहे, 6 तारखेला तुमचं ग्राउंड होणार होतं SRPFचं, लक्षात घ्या। जर का आज आणि उद्यामध्ये हॉल तिकीट आलेलं नाही मित्रांनो, समजा आजची 3 तारीख आहे आणि उद्याची 4 आहे मित्रांनो, लक्षात घ्या। जर का आज उद्यामध्ये हॉल तिकीट आलं नाही किंवा मित्रांनो हॉल तिकीट जर आलंच नाही SRPFचं, तर पोलीस भरतीचं सुद्धा ग्राउंड कॅन्सल होऊन जाईल मित्रांनो, लक्षात घ्या। आता तुम्हाला मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे, जर हॉल तिकीटचं येणार नाही आहे तर ग्राउंडचा विषय संपून जातो, तुम्हाला ग्राउंड देताच येणार नाही आहे ना मित्रांनो, मग ग्राउंड कॅन्सल झाला डायरेक्टली, अशी गोष्ट क्लिअर होऊन जाईल मित्रांनो। आणि 13 तारखेला जर निर्णय, तर त्यामुळे मित्रांनो ग्राउंड संदर्भात कुठला तरी इश्यू निर्माण होणारच आहे की ग्राउंडला एक तर ब्रेक भेटेल, नाही तर ग्राउंड पुढे जाईल मित्रांनो, लक्षात घ्या। अजून काहीच कन्फर्म नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या, कारण हॉल तिकीट येईन तेव्हा कन्फर्म होईल की ग्राउंड किती तारखेपासून चालू करायचं म्हणून मित्रांनो, ठीक आहे, लक्षात घ्या। हे तुम्हाला आता कळलेलं असेल मित्रांनो। आणि राहिला प्रश्न मुंबईचा की मुंबईमुळे ग्राउंड पुढे जाईल, आणि ते मित्रांनो होणारच आहे, कारण जून महिन्यामध्ये, जून आणि जुलैमध्ये प्रचंड पाऊस पडणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यामुळे जर विद्यार्थ्यांचं मुंबईचं किंवा अदर ठिकाणाचं ग्राउंड जर सुरू केलं, जिथे जास्त अर्ज आलेला
आलेले असतात तिथं तर काय होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या. तर काय होईल समजा पाणी पडला त्या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांना पळण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. काही विद्यार्थ्यांची राहण्याची सोय, त्यांची खाण्याची सोय, तर या पावसामुळे मित्रांनो विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. ते कुठं राहू शकतात मित्रांनो, जर पाणी पडतोय आणि ते कुठं राहणार आहे, ते खाणार काय मित्रांनो. लांब लांबून विद्यार्थी जातात, पूर्ण महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांनी मुंबईला अर्ज केलेले, म्हणजे तिथं झाला का नाही हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा बिघडला का नाही ग्राउंडचा. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ग्राउंडला सुरुवात होणार आहे. असं नाही की मित्रांनो तारीख झाली म्हणजे फिक्स, अजून मित्रांनो फिक्स नाही आहे, याच्यामध्ये पण बदल होऊ शकतो. 6 आणि 10 जूनच्या तारखेमध्ये न्यायालयाचा निर्णय बाकी आहे, त्याला आपण मित्रांनो त्याच्यावरती दुर्लक्ष करू शकत नाही आहे. जे काही होईल ते शासन विचार करेल मित्रांनो. ग्राउंड सुरू पण होऊ शकतो किंवा पुढं पण जाऊ शकतो, ते शासनाच्या हातात आहे. आपण त्याच्यामध्ये फक्त मागणी करू शकतो, रिक्वेस्ट करू शकतो. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो. ग्राउंड कधी पण घ्या, फक्त विद्यार्थ्यांवरती अन्याय करू नका, एवढीच माझी रिक्वेस्ट असणार आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पत्र गेलेलं आहे मित्रांनो. ते काय निर्णय घेता, जशी निर्णय होतील तसे मी अपडेट येणार आहे. ग्राउंड संदर्भात असो, पोलीस भरती संदर्भात असो, यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. मित्रांमध्ये शेअर पण करा आणि चॅनलला समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.